सो एस-क्यू-एलमध्ये डेटा डेफिनिशन लँग्वेज खूप महत्त्वाची आहे आणि तसंच बघा आपल्या डेटा डेफिनिशन लँग्वेजमध्ये अल्टर टेबल नावाची कमांड आहे आणि ती पण तितकीच महत्त्वाची आहे. आणि अल्टर कमांडमध्येच खूप सारे टाइप्स येतात बघा. जसं आपल्याला जर कन्स्ट्रेंट वगैरे मॉडिफाय करायचा असेल, एखादा कॉलम डिलीट करायचा असेल, एखादा कॉलम जसं आपल्याला ॲड करायचा असेल, एक्झिस्टिंग कॉलमच्या डेटा टाइपमध्ये जसं काही चेंजेस करायचे असतील, म्हणजेच की डेटा टाइप आपल्याला चेंज करायचे असतील, तर आपल्याला यूज करायचं आहे बघा अल्टर टेबल नावाची कमांड. आणि म्हणूनच अल्टर टेबल जसं ही खूप महत्त्वाची कमांड आहे बघा आपल्या एस-क्यू-एलमध्ये. तर त्याचाच आपण जसं सेकंड टाइप आपण आता बघणार आहे, जो की आहे बघा ॲड मोर दॅन वन कॉलम. म्हणजेच की जर मला ॲट अ टाईम 20 कॉलम्स ॲड करायचे आहेत, तर तेच आपण अल्टर टेबल नावाच्या कमांडनी करणार. त्याचा सिंटॅक्स वगैरे पण आपण बघणार. आणि जर मला ॲट अ टाईम 3 कॉलम्स करायचे आहे, ॲट अ टाईम मला जसं 50 कॉलम्स करायचे आहेत, तर त्याचं पण आज आपण पूर्ण डिटेलमध्ये समजणार आहे. सो सिंटॅक्स कसा आहे बघा याचा, म्हणजेच की जर आपल्याला ॲट अ टाईम 3 कॉलम्स किंवा 4 कॉलम्स ॲट अ टाईम जर करायचे असतील, तर ते कसं करतो आपण आपल्या अल्टर कमांडने, तेच आज आपण आपल्या सेशनमध्ये पूर्ण डिटेलमध्ये बघणार. सो सिंटॅक्स इथं असं आहे बघा, की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला लिहायचं आहे बघा जसं अल्टर टेबल नावाची कमांड. त्यानंतर आपण जसं आपल्या टेबलचं नाव लिहिणार, जो पण आपला टेबल असेल तो. नंतर ॲड कॉलम नावाची कमांड आणि नंतर आपल्या कॉलमचं नाव, जे पण आपल्याला जसं ॲड करायचं असेल आपल्या टेबलमध्ये आणि एक्झिस्टिंग टेबलमध्ये. नंतर आपला डेटा टाइप, नंतर साईज. आणि तसंच जर आपल्याला सेकंड कॉलम हवा असेल ॲट अ टाईम, जसं ॲड कॉलम इथे आपण करणार, नंतर आपल्या कॉलमचं नाव आणि हा कॉलम तो असणार जो आपल्याला जसं आपला नेक्स्ट कॉलम आपल्याला ॲड करायचा असेल तो. नंतर डेटा टाइप आणि नंतर साईज. सो हा एक सिंपल सिंटॅक्स आहे बघा आणि इथे आपल्याला जसं कॉमा लिहायचं आहे आणि जसं आपण इथे हे क्लोज करतो सेमिकोलनने. सो हा एक बेसिक सिंटॅक्स आहे जो की आपण फॉलो करणार आहे आपल्या थ्रू आउट सेशनमध्ये. तर तुम्हा सर्वांना आता समजलंय की आपण एक आणि एकापेक्षा जास्त कॉलम्स कसे ॲड करतो थ्रू अल्टर कमांड. मग तुम्हाला सर्वांना कळालं असेल की अल्टर कमांड ही किती महत्त्वाची आहे. तर एक्झाम्पलनी जाऊया आपण पूर्ण MySQL कमांड लाईनमध्ये बघूया. सो एक्झाम्पल आपलं असं आहे बघा, की जसं अल्टर टेबल नावाची ही आपली कमांड आहे. इथे बघा आपण जसं आपल्या टेबलचं नाव लिहिलंय जे की आहे स्टुडंट इन्फो आणि नंतर आपण ॲड केले बघा जसं 2 कॉलम्स सिटी आणि फोन नंबर. त्याचाच बघा इथे आपण जसं डेटा टाइप मेन्शन केलाय आणि इथे पण त्याचा आपण डेटा टाइप प्लस आपली साईज पण आपण इथे मेन्शन केलेली आहे. आणि तुम्हाला विसरायचं नाहीये, की प्रत्येक कॉलमच्या आधी जसं ॲड कॉलम तुम्हाला लिहावं लागणार. का? कारण की आपण कॉलम ॲड करतोय ते पण आपल्या एक्झिस्टिंग टेबलमध्येच. एक्झिस्टिंग टेबल म्हणजे आपला हा असा असणार आहे, की यामध्ये आपण आधीच जसा डेटा असणार आपला काही ना काही. कॉलम्स पण असतील आणि रोज पण असतील. तर त्यामध्ये आपल्याला जर एखादा कॉलम ॲड करायचा आहे एक्स्ट्रा, तर आपण जसं अल्टर टेबल नावाच्या कमांडनी आपण काय करू शकतो, ॲड करू शकतो. सो हेच आपण आपलं प्रॅक्टिकल आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये बघूया. सो डिटेलमध्ये आपण समजणार आहे. तर जसं आपण आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये आलोय, बघा हा आपला एक टेबल आहे स्टुडंट इन्फो नावाचा. सो यामध्ये रोल नंबर नावाचा कॉलम आहे आणि फुल नेम नावाचा कॉलम आहे. रोल नंबरमध्ये जसं 1, 2, 3, 4, 5, 6 जसं आहे आणि फुल नेममध्ये जसं आपल्या स्टुडंट्सची नाव आहे, जसं आकाश पाटील झालं, नेहा मोरे, रोहित शर्मा, पूजा देशमुख आणि अमित कुलकर्णी. सो असे काहीतरी आपल्याकडे रेकॉर्ड्स आहे, रोज आहे आणि जसं ॲट्रिब्यूट्स आहे आणि फील्ड आहे आपल्याकडे. तर मला काय पाहिजे, मला समजा एखादा कॉलम यामध्ये ॲड करायचा आहे, तर डेफिनेटली मी इथे अल्टर टेबल नावाची कमांड यूज करणार. बट मला ॲट अ टाईम 2 कॉलम्स ॲड करायचे आहे. जे की असेल बघा सिटी असेल, कारण की जसं मला पाहिजे असेल की आकाश पाटील कुठे राहतो किंवा जसं आकाश पाटीलचा मला फोन नंबर पण पाहिजे असेल, तर त्यासाठी इथे आपण ॲट अ टाईम 2 कॉलम ॲड करणार आहे बघा. 2 कॉलम कोणते असणार? एक असेल बघा आपला सिटी नावाचा, की आकाश पाटील कुठे राहतो आणि फोन नंबर, की आकाश पाटीलचा फोन नंबर काय आहे? सो इथे काय करतो मी जसं बघा अल्टर टेबल नावाची ही आपण इथे कमांड लिहिणार. आपल्या जसं इथे काय करणार आहे आपण आपल्या टेबलचं नाव जे की आहे बघा जसं स्टुडंट्स इन्फो नावाचा हा आपला एक टेबल आहे. सो इथे आपण करणार ॲड कॉलम आणि आपल्या कॉलमचं नाव जे की आहे बघा जसं सिटी आणि इथे आपण जसं याचा डेटा टाइप मेन्शन करणार जो की आहे varchar. varchar 50 करतोय इथे मी सध्या आणि जसं कॉमा देतोय आणि नंतर आपण काय करणार ॲड कॉलम आणि आपला नेक्स्ट कॉलम कोणता असणार आहे, जो की असणार आहे बघा इथे जसं फोन नंबर नावाचा हा आपला कॉलम असणार आहे आणि याचा डेटा टाइप आपण इथे इंट मेन्शन करणार. साईज देणार आहे बघा जसं 10
सेमिकोलॉन देतोय, एक्झिक्यूट करतोय. बघूया आपलं जसं ॲड होतंय का? सो ॲड झालेले आहेत. इथे आलंय बघा तसं आपली क्वेरी एक्झिक्यूट झालेली आहे. सो इथे आपण काय करणार, सिलेक्ट करतो मी जसं स्टार आणि फ्रॉम करतोय जसं आपला स्टुडंट्स इन्फो नावाचा हा आपला एक टेबल आहे. सेमिकोलॉन देतो, एक्झिक्यूट करतोय बघा. आपले जसे 2 कॉलम्स ॲट अ टाईम काय झालेले आहेत, ॲड झालेले आहेत. एस-क्यू-एलमध्ये जसं आपण अल्टर कमांड जी आहे ती आपली, ती खूप साऱ्या वेजमध्ये आपण यूज करू शकतो आणि खूप महत्त्वाची कमांड आहे. म्हणून आपण सर्व काही डिटेलमध्ये बघतोय आणि सिटी नावाचा कॉलम आणि फोन नंबर नावाचा कॉलम जो आहे तो आपला ॲड झालेला आहे एका एक्झिस्टिंग टेबलमध्ये. आणि तुम्हाला जसं यामध्ये डेटा फिल करायचा आहे, तर आपण एक अपडेट नावाची कमांड शिकणार. त्यामध्ये सेट कीवर्ड काय करतो, हे पण आपण डिटेलमध्ये समजणार. सो असं आपण काय करू शकतो, यूज करू शकतो आपल्या अल्टर कमांडचा. आणि ते तुम्ही जसं काय करू शकता, आणखी एखादा इथे जसं कॉलम वगैरे ॲड करू शकता. बट आपण जसं काय करणार, आता हे सेशन संपवणार आणि जसं तुम्हाला 10 कॉलम्स पण ॲड करायचे असतील ॲट अ टाईम, तर तुम्हाला हा वाला सिंटॅक्स फॉलो करायचा आहे. सो भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये, संपवतो या सेशनला आणि भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.